कसा कसा एक एक आपले एक आगळीवेगळी ओळख आपण तयार केली तर गोदामाई सांगत होते आणि या नाशिकच्या सोनेरी इतिहासात त्याची नोंद झाली आणि गोदामाईने सांगितलं काय सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुलावरून गोदामाईची अभिनंदनाची पत्रवारी आहे, हार्दिक शुभेच्छांची पत्रवारी आहे. आशीर्वाद तर आपल्या पाठीशी होतातच. अजयजी, आपण स्वतःच्या हिमतीवरती आणि कर्तृत्वावरती खंडाळा येथे शिक्षण पूर्ण केलंच. 1989 मध्ये सहकर्तृत्वावर आपण एक एक पाऊल टाकत टाकत तुमच्या सोनेरी कारकिर्दीत तुमची एक वेगळी ओळख, वेगळी चमक आपण निर्माण केली. ती वेगळी ओळख इतकी छान निर्माण केली की आपल्या गुरुवर्यांना, आपल्या मित्रांना त्याचा आदर्श वाटत गेला. अजयजी, आपल्या नावातच जय हा शब्द आहे, त्यामुळे आपण सर्वत्र जय जयकार करत गेला. गोदामाई सांगतात 90 ते 99 हायवे ट्रॅफिकची कामगिरी असो, 99 ते 2000 नियंत्रण कक्ष ग्रामीण विभागातील आपला असा एकही क्षण गेला नाही की आपण त्याच्यात निरर्थक असा वेळ वाया घालवणार नाही. आपण आपल्या शिस्तीने सर्वांचं मन जिंकत, आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने रुबाबदार चमक 2005 ओझर पोलीस स्टेशन ते नाशिक असा आपला प्रवास. नाशिक पोलीस आयुक्तालय तिथे बदली झाली आणि 2005 ते ह्या काळामध्ये ह्या नाशिक मधील कारमधील टेप चोरणारे मुलांना आपण पकडून दिलं. एक लॅपटॉप आणि 45 कार टेप आणि 2 मोबाईल असा एकूण 4,72,000चा एवेज आपण मुद्देमालासहित पकडून दिला. ही आपली कारकीर्द खूप गाजली आणि यातल्या यात मालेगावची दंगल जी झाली त्याच्यात आपली कारकिर्दी अविस्मरणीय आहे. आपण आपला आदरपूर्वक दरारा वचक आपण तयार केला. 2007 ते 2012 वाहतूक शाखेत काय काय केलं. पाथर्डी फाटा इथे कार्यरत असताना एका इसमाचे 1,72,000 रुपये हरवले. ते सापडतील की नाही याची शाश्वती त्याने सोडून दिली होती. पण अजयजी, आपण हे आव्हान मनावर घेतलं आणि दिवस रात्र ते पैसे सापडत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही. आपण त्या व्यक्तीला पैसे मिळवून दिले आणि जागरूक पत्रकार दैनिक देशदूतचे चौधरी यांनी आपला सत्कार केला. याचा गोदामाईसह नाशिककरांना अभिमान वाटतो. अजयजी, 2012 ते 17 देवळाली कॅम्प पोलीस इथे दैनंदिन गुन्हा क्षेत्रातील आपलं काम आणि 2012 ते 2017 दंगल नियंत्रण पथक इथे सुद्धा आपण घटक प्रमुख म्हणून यशस्वी झाला. 2020 ते 2024 दमदार, धडाकेबाज, उल्लेखनीय गुन्हेगारी शाखेतील आपली कारकिर्दी नोंद घेण्यासारखी आहे. एकूण आपण ह्या क्षेत्रातील 175 बक्षिसांचे मानकरी आहात. अजयजी, आज सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम गोदामाईसह नाशिक नगरी गैवरून आले आहे. म्हणून गोदामाईला आजच्या कार्यक्रमाच्या सोबत ही अभिनंदन पत्रवारी देताना आत्मचरित्राचं आपल्याला विनंती केली आहे. आज हे पत्र देताना आपल्या यशस्वीमध्ये अनेकांचे हात आहेत, अनेक संकट, अनेक संघर्ष आपण पाहिला. तर माझी उपस्थितांना विनंती आहे की 1 मिनिट जागेवरती उभं राहून आपण टाळ्यांच्या गजरात अजयजींना हे पत्र देऊया.